तू आत पाठव त्यांना. कम इन. वेलकम. थैंक यू. प्लीज हैव अ सीट. काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी? मुद्दा. सॉरी, मुद्द्याचं बोलूया. घाई आहे का तुम्हाला जायची? नाही, पण वेळ पाळते मी. आणि आम्हा पत्रकारांना वेळ फार महत्त्वाची असते. वेळ चुकली की बातमी हुकते आणि मग सत्यापासून आम्ही लांब जातो. खूप दिवसांनी इतकं सरळ आणि न घाबरता बोलताना पाहिलंय कोणाला तरी. आय मीन, तुम्ही जो माझ्या आईचा इंटरव्ह्यू घेतला तो पाहिला मी. आय एम टेकिंग इट ॲज अ कॉम्प्लिमेंट. पण पत्रकाराचं कामच असतं ते सडेतोड बोलणं. बाय द वे, तुम्ही मला कशासाठी बोलवलंय? तुम्ही ऑफिसमध्ये भेटायला बोलवलंय म्हणजे नक्कीच काम असल्याशिवाय बोलवणार नाही तुम्ही. बोला, काय सेवा करू मी आपली मिस्टर वेदांत वानखेडे? असं मी अजिबात बोलणार नाही. पण बोला. इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही माझ्या आईला पुरुषोत्तम गुडपल्लीवर बद्दल प्रश्न विचारला. हो, आलं लक्षात. त्या प्रश्नामुळे तुमच्या आईसारख्याच तुमच्याही भावना दुखावल्या गेल्या आहेत म्हणून समज द्यायला बोलवलंय का मला की असे प्रश्न विचारायचे नाहीत? तसं असेल तर सॉरी, मी निघते. एक मिनिट. भावना दुखावल्या नाहीत, प्रश्न आवडला मला आणि म्हणूनच मी भेटायला बोलवलं तुम्हाला. तो पुरुषोत्तम गुडपल्लीवर. त्याने निवृत्ती डुमरेचा मर्डर केला. त्याला अटकही झाली. तो शिक्षा भोगून बाहेर आला. पण हे सगळं दिसतंय तेवढं सोपं नाही. काहीतरी फिशी आहे. जसं तुम्ही बातमीच्या मागे जाता तसं मी या केसच्या मुळाशी गेलो. पण केस रिलेटेड सगळे पुरावे डिस्ट्रॉइड आहेत. कोणतरी संपवून टाकलेत. सो जे काही घडलंय ते समजणं आणि बाहेर येणं खूप महत्वाचं आहे. हा तुमचा सल्ला आहे की स्वार्थ आहे? इच्छा. इच्छा समजा माझी. तुम्ही पुरुषोत्तम गुडपल्लीवरच्या मुळाशी जाऊन सगळी माहिती काढावी अशी इच्छा आहे माझी. आणि त्यासाठी तुमचे जे काही चार्जेस असतील ते द्यायला मी तयार आहे. पत्रकार आहे मी, दुकानदार नाही. तुम्ही सांगाल त्या किमती तुम्हाला हवी ती माहिती मिळवून द्यायला. हे बघा, तुम्ही गैरसमज करून घेताय. पण मी फुकट कामही करत नाही. मिस्टर वेदांत वानखेडे, सत्याची किंमत सगळ्यात मोठी असते आणि तीच मला हवी आहे. आणि हे काम तुमची इच्छा आहे म्हणून करणार नाहीये मी. मग एकूणच राजकारण आणि काही उद्योगधंदे हे गुन्हेगारांशिवाय चालतच नाहीत. आणि जिथे गुन्हा घडतो त्याच्या मुळाशी रुक्मिणी देवी जातेच. गुन्हेगारांचं राजकारण्यांशी आणि तुमच्यासारख्या व्हाईट कॉलर बिझनेसमॅन्सशी काय कनेक्शन आहे हे शोधणं हीच माझी किंमत आहे. तुम्ही तर डायरेक्ट आरोप करताय माझ्यावर. हे बघा, माझा कुठल्याही गुन्हेगाराशी काही संबंध नाहीये. हल्लीच अटक झाली होती ना तुम्हाला? पेपरमध्ये फ्रंट पेजवर फोटो होता तुमचा. मिस रुक्मिणी देवी, जसे सगळेच पत्रकार करप्ट नसतात, काही तुमच्यासारखे पण असतात, तसेच सगळे व्हाईट कॉलर गुन्हेगार नसतात. सगळे बिझनेसमॅन देशाला चुना लावून पळून जात नाहीत. आणि राहिला प्रश्न माझ्या अटकेचा, तर माझी अटक गैरसमजातून झाली होती. काय ना, काही हुशार पत्रकार असतात जे काही रिसर्च न करता अशी बातमी छापतात. आणि त्या दिवशी तेच झालं होतं. मिस्टर वेदांत वानखेडे, एका गोष्टीबाबत मी तुम्हाला अलर्ट करते.
पुरुषोत्तम गुडपल्लीवारच्या भूतकाळात गेल्यावर कदाचित तुमच्या आईचं, वडिलांचं, कुणाचंही नाव येऊ शकतं. तेव्हा तुमच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. भावना मिस रुक्मिणी देवी, भावना महत्वाच्या नाही आहेत, सत्य महत्वाचं आहे. गुड, हे आवडलंय मला. पुरुषोत्तम गुडपल्लीवार आणि वेदांत वानखेडे. नवीन सीईओ नेमायचं होता, त्याचं काय झालं पुढे? एजन्सीला दिलंय मी काम. योग्य उमेदवार मिळाला की कळवतील आपल्याला. वेदांतला सांगितलं? नाही अजून. का? अहो त्याला नाही पटणार आहे काहीच. मी तुझी आई आहे, हे सगळे मी तुझ्या भल्यासाठी करते असं सांगा त्याला, पटेल त्याला. मला कळतंय पण त्याला नाही पटणार. आपल्याला काहीतरी वेगळा मार्ग शोधायला पाहिजे. फोन घेतो. हा, कुठे? ऑफिस मध्ये? हा ठीक आहे, बघतो. हा ओके. काय झालं? या रुक्मिणी देवी आपल्या ऑफिस मध्ये गेली होती, तिथला फोटो आहे. हो, ही काय करते ऑफिस मध्ये? जसे आपण लोकांना धक्के देण्यासाठी फोटो पाठवतो तसा प्रयत्न लोक करू पाहतायत. अहो पण ऑफिस मध्ये काय काम असू शकतं तिचं? थांबा, मी फोन करते. एक मिनिट, असं काही करू नका. आपल्याला काही माहित आहे, कळूच द्यायचं नाही. अहो पण ती तिथे ऑफिस मध्ये जाऊन काहीतरी. होईल सगळं व्यवस्थित, काळजी करू नका तुम्ही. तुम्ही इतके शांत कसे राहू शकता? खरंय, मी इतका कसा शांत राहू शकतो? काय झालं, तू एवढं शांत काय आहेस? विचार करत होतो. कसला? तुझी मैत्रीण आली होती भेटायला, रुक्मिणी देवी. अच्छा, तू तिच्याबद्दल विचार करतोयस का? आवडली की काय ती तुला? नाही, म्हणजे तसं काही असेल ना तर तू मला सांगू शकतोस, मी तुझी सेटिंग लावून दे. कधी करणार आहे देव जाणे. काय म्हणाला? काही नाही. काय म्हणाली रुक्मिणी? काही नाही अगं, मी तिला पुरुषोत्तम गुडपल्लीवरच्या पास्ट मध्ये काय काय घडलंय याचा शोध घ्यायला सांगितला. राईट पर्सन. तिची तुला नक्कीच मदत होईल. पण अमूल्य, एकदा तू पण बोलून घ्या तिच्याशी. म्हणजे मी तिला म्हटलं की हे सगळं करायला काही चार्जेस लागतील तर मी देईन, पण आय गेस तिला ते आवडलं नाहीये. हो, मी बोलून घे. आणि मला ना खूप कौतुक वाटलं का तिचं. ती अशी खूप स्पष्ट आणि स्ट्रेट फॉरवर्ड बोलते. तुझ्यासारखं वाकड्यात शिरत नाही ती. हो, मग एक काम कर ना, तिलाच ठेव कामावर, मी जाते सोड. आय मीन तिला काही बोललो ना की तिच्याकडे त्याचं उत्तर असतं. एक शब्दही पडू देत नाही ती. काय म्हणतात ते, निर्भीड आहे ती. अरे शेवटी मैत्रीण कोणाची. पण मी पण काही घाबरलो नाही, बरोबर उत्तर दिली तिला. उत्तर द्यायला नाहीच घाबरत तू, अंगठी द्यायला घाबरतोस. तुला कसं कळलं? कसं कळलं म्हणजे काय? अरे त्या दिवशी तूच दाखवली ना मला ती अंगठी, जी तू तुला आवडणाऱ्या मुलीला देणार आहेस, त्याच्याबद्दल बोलतीये. बघ हा वेदांत, तू विचार करत बसशील की आपण अंगठी देऊ, पण तोपर्यंत कोणीतरी येऊन तुला अंगठी घालून मोकळं सुद्धा होईल. हे नाही, असं कसं होईल? इनफॅक्ट तू असंच वेळ काढत बसशील ना वेदांत, तर अंगठीच काय, मग काही होऊ शकतं. म्हणजे फक्त अंगठीच काय, कोणीतरी येऊन मंगळसूत्र पण घालून जाऊ शकतं ना. तू काय घाबरतेस का मला? सावध करते.
ऍक्च्युली ना मला कळतच नाही मी कसं बोलू. हिम्मतच होत नाहीये. का बरे हिम्मत का होत नाही? ती नाही म्हणाली तर? अरे नाही का म्हणेल ती? ते मला नाही माहित. यू नो व्हॉट, मला असं वाटतं की तुला थोडंफार ओळखणारी कुठलीही मुलगी ना होच म्हण. आणि मला व्यवस्थित ओळखणारी मुलगी मग जरा गाडी अडेल. म्हणजे? अरे म्हणजे तुला व्यवस्थित ओळखणारी मुलगी तुला नाही, म्हणजे शक्यता आहे, दाट शक्यता आहे की ती तुला नाही म्हणेल. पण का? का म्हणजे काय वेदांत? एवढ्या कडू माणसाला कोण हो म्हणणार? अमूल्य, आता तू दोन्ही साईडनी बोलतेस. तू मगाशी म्हणालीस की तुला हो म्हणेल ती मुलगी, आणि आता म्हणतेस की तुला कोण हो म्हणेल. अरे मी मस्करी केली तुझी, सॉरी. तू एक काम कर, तू अंगठी घेऊन जा आणि विचारून टाक तिला. म्हणजे काय ना, उगीच नंतर असं नको वाटायला की माझं कोणावर तरी प्रेम होतं, मला कोणीतरी आवडायची, व्यक्त करण्याची संधी सुद्धा होती, पण मी व्यक्त नाही करू शकत. सो तू जाऊन विचार ना तिला. हे बघ, तू विचारलंच नाहीस तर मग गोष्ट पुढे कशी जाईल ना. एक प्रॉब्लेम आहे. पण आता काय? ती मुलगी मला व्यवस्थित ओळखते. कठीण आहे, पण यू नेव्हर नो. आय मीन कदाचित ती तुला हो सुद्धा म्हणेल. आणि तू काही एवढा वाईटही नाहीयेस रे. म्हणजे तू मस्त शिकलेला आहेस, मोठा बिझनेसमॅन आहेस, आतून जरा कडू आहे पण दिसायला एकदम बरं आहे. सो डोंट वरी, तू तिला विचार, हो म्हणेल ती तुला. ओके? थँक्यू. थँक्यू. चला. काय आहेस कुठे आजकाल? काय भेटायला यावंसं वाटत नाही वाटतं? बघा, म्हणून आले ना आज मी. येत जागा अशी बरं वाटतं. हो. चला, झाली बाबा एकदाची पूजा. मग आता बॅक टू बिझनेस. काही काय दादा, अरे मी थकलोय लग्नात. विक्रांत, काही कारण देऊ नकोस. एकदम करेक्ट बोललास वेदांत. हा ना सतत कारण देत असतो. ए सारिका, तू आता सुरू होऊ नकोस. हा ओके, सॉरी. आरती, चल आपण आपल्या रूम मध्ये जाऊया, आराम करूया. काय बोलतोस तू? एक मिनिट, किती वाजले? ओ माय गॉड, खूप उशीर झालाय. काय का? काय झालं? काकू, अहो माझी खूप महत्वाची मीटिंग होती, खूप महत्वाच्या क्लायंट बरोबर. मी विसरूनच गेले. विक्रांत, तुला आठवण नाही करून देता येत? तू विसरलीस, माझ्यावर का ढकलतेस? बरं, ते सगळं जाऊ दे. एक काम करूया, चल आपण निघूया. चल. मी सांगितलं ना, मी थकलोय, मी नाही येणार. काकू प्लीज प्लीज, तुम्ही समजावा ना विक्रांतला. वेदांत, अरे तू तरी सांग. हे बघ, खरंच खूप महत्वाची मीटिंग आहे. हे डील जर हातातनं गेलं ना तर खूप मोठा लॉस होईल. काकू प्लीज. हो हो, सांगते. विक्रांत, अरे ती एवढं म्हणते तर जा ना तिच्या बरोबर. कंटाळा आलाय का आई मला? कंटाळा कसला येतोय? ए दादा, हे असा असतो का बिझनेस? सुट्टीच्या दिवशी पण काम? होय, म्हणून आज वेदांत एवढा मोठा बिझनेसमॅन झालाय.
विक्रांत, अरे ऐक जरा, जा तिच्या बरोबर. विक्रांत प्लीज प्लीज, 2 तासांचा प्रश्न आहे रे, प्लीज. ठीक आहे, मी येतो चेंज करून. थँक्यू सो मच. सॉरी आरती, मी येतो 2 तासात. ओके ठीक आहे. आरती सॉरी हा, नाही तुझ्या नवऱ्याला थोडा वेळ घेऊन चालली आहे मी, पण थोडाच वेळ, येईल तो लगेच. इट्स ओके, जा तुम्ही. काकू बाय. ये परत. हो बाय वेदांत. काय कसं वाटलं डेकोरेशन? छान आहे, पण कोणी सजवली बेडरूम? अगं असं काय करतेस? दुसरं कोण करणार आहे डेकोरेशन? मीच करून घेतलंय. मीच सजवली तुमची रूम. मग छान आहे ना? पण विक्रांत कधी येणार आहे काही सांगून नाही गेलाय ना? येईल तो, तू नको काळजी करूस. तू शांतपणे झोप, आणि तुला काही लागलं ना तर मला हाक मार ना, मी आहे. गुड नाईट. गुड नाईट. अमूल्य, हा बोल. चुकीच्या वेळेला कॉल केलाय का मी? आई ग, बोल तू. ए तायडे, आज पूजा होती ना, कशी झाली पूजा? छान झाली. घरच्या घरीच केली आहे ना? मग आता काय? लाजतेस की काय तू? अमूल्य तू गप्प बसा. विक्रांत नाहीये घरी. काय? आत्ता कुठे गेलाय तो? एक महत्वाची मीटिंग होती ना, म्हणून गेलाय. आत्ता या वेळेला? बघ ना, असेल काहीतरी महत्वाचं. बरं, तू काय सहजच कॉल केलास? ताई, आम्हाला सगळ्यांना खूप आठवण येत होती ग तुझी. आई तर माहितीये सतत तुझं नाव घेत असते, मग तिच्या लक्षात येतं की तू इथे नाही, सासरी आहेस. मला पण खूप आठवण येते तुमची. बाकी सासूबाई काय म्हणतायत? सरळ वागतायत का मग सासूगिरी करतायत? खूप चांगल्या आहेत त्या. तूच उगाच खोड काढत असतेस त्यांची. माझ्याशी तर फार प्रेमाने वागतात. चला बरं झालं, तुम्हा सासू सुनांना कुणाची नजर नको लागायला. आणि जर कुणाची नजर लागलीच ना तर माझ्याकडे 100 रुपये तुझ्या सासूला सरळ करण्याचे. पण अमूल्य, तुला माहितीये का, विक्रांतची बेडरूम ना खूप मोठी आहे. म्हणजे आपल्या ना 2 बेडरूम होतील यात. पण तायडे, माझी बेडरूम खूप मोठी आहे. तू नाही आहेस ना आता. आता काय, आता मी पण मस्त बेडवर पडून लोळणार आहे. चल बाय, एन्जॉय. बाय. आरती, आलोय मी. हे काय, झोपलीस तू? थांबायचंच ना ग. राहू दे, झोपतो मी पण.
विक्रांत, कधी आलास? अरे काय चेंज तरी कर. दारूचा वास. विक्रांत दारू पिऊन आला.